नमस्कार, मी सचिन गमाने आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत तणाव पाहायला मिळतोय। विकास कामांच्या उद्घाटनावरून भाजप आणि अजितदादा गटामध्ये हा श्रेयवाद रंगलेला आहे। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानंच पाळायचा का, असा सवाल जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला आहे। कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी जी आहे ती जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली आहे। काय सांगाल, तुम्ही ट्विट केले की युती धर्म हा फक्त भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का, नक्की काय त्यातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करताय तुम्ही? उद्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये 300 कोटींच्या कामांचा भूमिपूजनाचा समारंभ होणार आहे। हे जे कामं उद्या सुरू होणार आहेत ते महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू होणार आहे। ज्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI एकत्रितरित्या मिळून काम करत आहेत। पण इथले आमदार जे आहेत त्यांनी महायुतीचा धर्म या कार्यक्रमामध्ये पाळलेला नाहीये। हा कार्यक्रम होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फोटो किंवा त्यांचा साधा उल्लेख देखील त्यांनी कुठे केलेला नाहीये। का महायुतीचा धर्म फक्त आम्ही भाजप आणि शिवसेना RPI वाल्यांनीच पाळायचा का? त्यांना काय कोणी सूट दिली आहे का? हा विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे। सरकारच्या माध्यमातून याला बजेट भेटलेलं आहे, सरकारच्या माध्यमातून याला मंजुरी भेटलेली आहे आणि हे काम देखील सरकारच्या माध्यमातून होतंय। त्यामुळे हे काम सरकारचं आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादा इथे येतात, आम्ही त्यांचं स्वागत करतो। पण वडगाव शेरीच्या आमदारांनी सगळ्या महायुतीच्या नेत्यांना तिथं बोलवणं किंवा तिथे त्या बॅनरवरती त्यांच्या महायुतीच्या सरकारच्या नेत्यांचा फोटो टाकणं गरजेचं होतं असं मला वाटतं। अजितदादांचं आम्ही या कार्यक्रमाला स्वागत करतो। विकास कामं झाले पाहिजेत, कुठल्याही मतदारसंघामध्ये विकास कामं झाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे। पण इथल्या स्थानिक आमदारांना याची समज असली पाहिजे की आपण महायुतीमध्ये काम करतोय। हे जे काम मंजूर झालंय ते महायुती सरकारनं केलेलं आहे। कॅमेरामन विकी सह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।